आज आजच्या क्लासमध्ये आपण तर्कसंगती व अनुमान या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत। लक्षात घ्या, आपल्या परीक्षेमध्ये काही प्रश्न हे तर्कसंगती व अनुमान यावरती आधारलेले असतात। तर तर्कसंगती व अनुमान या प्रकारमध्ये या तर्कसंगती व अनुमान यामध्ये दोन प्रकार पडतात। लक्षात घ्या, पहिला प्रकार आहे तो म्हणजे भाषिक आणि दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे अभाषिक। आता भाषिक म्हणल्यानंतर कशाचा उपयोग करावा लागेल? त्यामध्ये भाषिक म्हणल्यानंतर आपल्याला शब्दांचा उपयोग करावा लागेल याच्यामध्ये। ओके, मग शब्दांचा उपयोग आपल्याला त्याच्यामध्ये करायचा आहे, म्हणजे याच्यामध्ये उदाहरणे जी दिलेली असतात त्याच्यामध्ये वयावरची उदाहरणे असतात, नाते संबंधावरील उदाहरणे असतात, तुलना केलेली असते, उंची केलेली असते याच्यामध्ये, तर नावात बदल म्हणजे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात। याबाबतचे प्रश्न विचारले जातात। म्हणून लक्षात राहू द्या, तर्कसंगती व अनुमान या प्रश्न प्रकारामध्ये पहिला प्रकार असतो तो म्हणजे भाषिक आणि दुसरा जो प्रकार आहे तो असतो अभाषिक। तर भाषिक या प्रकारामध्ये काय येणार आहे? वयावरील प्रश्न असतील, नात्यावरती असतील, तुलना असेल, उंची असेल, नावात बदल असेल, याबद्दलचे प्रश्न असतील। तर पुढे पहा, आता या ठिकाणी अभाषिक म्हणजे काय? तर या भागात भौमितिक आकृत्यावर आधारित प्रश्न विचारले जातात। ओके, म्हणजे यामध्ये भौमितिक आकृत्या दिलेल्या असतात आणि त्याच्यावरती आपला प्रश्न विचारले जातात। असे प्रश्न प्रकार अभाषिक यामध्ये येतात। तर या ठिकाणी तुम्हाला तर्कसंगती व अनुमान या घटकावरती कशा कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले असतात हे लक्षात आलेलं असेल। आता पुढे आपण एक्झाम्पलला सुरुवात करणार आहोत। चला तर मग आपण एक्झाम्पलला सुरुवात करूया। चला तर आपण यामध्ये टाइप 1 प्रश्न प्रकार क्रमांक 1 ते पाहूयात। त्याच्यामध्ये काय दिले पहा, लक्षात घ्या। सुनीता आणि मीना यांच्या वयाची बेरीज 29 वर्ष आहे। सुनीता मीनापेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे। ओके, तर सुनीता व मीनाचे अनुक्रमे वय किती असा प्रश्न विचारलाय। काय केले पहा, सुनीता आणि मीना यांच्या वयाची बेरीज दिलेली आहे। लक्षात, ती किती आहे? 29 वर्ष आहे। तर यामध्ये पुढे काय सांगितलेलं आहे की सुनीता मीनापेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे, म्हणजे मीनाचं जे काही वय असेल त्यापेक्षा सुनीता जी आहे ती किती वर्षांनी मोठी आहे? 3 वर्षांनी मोठी आहे। ही एक माहिती आपल्याला दिलेली आहे। तर काय म्हटलंय, तर सुनीता व मीनाचे अनुक्रमे वय किती असेल? तर सुनीता आणि मीनाचे आपल्याला अनुक्रमे वय काढायचे। तर यामध्ये आपण एक्स गृहीत धरलं, वाय गृहीत धरलं, असं करण्यापेक्षा पहा या ठिकाणी काय केलंय, या फॉर्म्युल्याने लहान व्यक्तीचे वय निघते। तर आपण बघूयात काय करायचे। वयांची बेरीज किती आहे दोघींच्या? 29। ओके, देन वयातील फरक किती आहे? तर सुनीता मीनापेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे, म्हणजे दोघांच्या वयातला फरक किती आहे? 3 वर्षाचा। भागिले काय करायचं आपल्याला? 2 करायचं आहे। तर 29 वजा 3 केल्यानंतर उत्तर येते 26। ओके, त्यानंतर आपल्याला काय करायचंय? भागिले 2 करायचंय। जेव्हा तुम्ही भाग घालाल तेव्हा बे एक बे, बे एक बे, बे त्रिक 6। ओके, देन हे 13 उत्तर आलं। हे 13 जे आहे ते काय असतं? लहान व्यक्तीचं वय असतं। म्हणजे हे जे निघालेलं उत्तर आहे ते लहान व्यक्तीचं वय आहे। म्हणजे लहान कोण आहे मग याच्यामध्ये? मीना ही लहान आहे। तर मीनाचं वय जे आहे ते किती निघालेलं आहे? 13 वर्ष निघालेलं आहे। आणि सुनीता जी आहे ती मीनापेक्षा 3 वर्षाने मोठी आहे। तर मीनापेक्षा 3 वर्षांनी मोठी असेल तर पहा या ठिकाणी काय होतं, जे सुनीता आहे ती मीनापेक्षा 3 वर्षांनी, म्हणजे आपल्याला अधिक 3 करावे लागतील। तर सुनीताचं वय किती निघतं? 16 वर्ष निघतं। आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं पहा, काय म्हटलंय, तर सुनीता व मीनाचे अनुक्रमे वय किती असेल? तर साहजिक आहे, मीनाचं वय किती निघालं? 13 वर्ष। सुनीताचं वय किती निघालं? 16 वर्ष। बघा या ठिकाणी सुनीता आणि मीना यांच्या वयाची बेरीज 29 होती। तर आता सुनीता आणि मीनाच्या वयाची बेरीज करून पहा, 29 येते का? 6 आणि 3 9, 1 आणि 1 2, हे उत्तर बरोबर येत आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही ही ट्रिक्स वापरून अगोदर काय काढू शकता? लहान व्यक्तीचं वय काढू शकता आणि त्याच्यावरून आपल्याला मोठ्या व्यक्तीचं पण वय काढता येईल। चला पुढचा प्रश्न पाहूयात। संजना आणि कविता यांच्या वयाची बेरीज 31 वर्ष आहे। संजना कवितापेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे। तर संजना व कवितेचे अनुक्रमे वय किती असेल? तेच करायचं आपला, दोघांच्या वयाची बेरीज
किती आहे 31 आहे. त्यानंतर दोघांच्या वयातील फरक जो आहे तो पाहायचे. पहा काय केलंय, संजना कवितापेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे म्हणून फरक काय आहे 5 वर्ष भागिले काय करायचं आहे 2 करायचं आहे. तर पाहून घ्या काय होईल इथे. देन 31 वजा आपण जेव्हा 5 करतो तेव्हा उत्तर काय येतं 26 येतं. भागिले 2 करायचे तर आपल्याला उत्तर येतं बेक बे बेत्रिक 6 13 वर्ष. आता हे जे वय निघालेलं आहे ते कोणाचं आहे, जे लहान आहे त्याचं वय निघालेलं आहे. ओके. देन मग लहान कोण आहे या ठिकाणी, कविता ही लहान आहे म्हणून 13 वर्ष हे कोणाचं झालं, कविताचं वर्ष किती झालं 13 वर्ष. तर पाच वर्ष बरोबर 13 अधिक 5 किती होतात 18 वर्ष होतात. तर आपल्याला पाहायचंय या दोघांच्या वयाची बेरीज 31 येते का, तर 18 अधिक तुम्ही 13 केलात तर पहा 8 आणि 3 11ची 1 हातच्याला 1 1 2 1 3 31 वर्ष होतं. तर कविताचं वर्ष 13 आणि संजनाचं वय किती निघालेलं आहे 18 वर्ष निघालेलं आहे. तर या ठिकाणी आपण पर्यायामध्ये पाहूयात की पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 3 जो आहे तो बरोबर आहे. 18 आणि 13 अशी वये निघतील. चला असंच आपण पुढचा प्रश्न पाहूयात. लक्षात घ्या, रोहिणी आणि नेहा यांच्या वयाची बेरीज 35 आहे. चला ठीक आहे, वयाची बेरीज किती झाली 35. रोहिणी नेहापेक्षा 7 वर्षांनी मोठी आहे म्हणजे दोघांच्या वयातला फरक 7 वर्ष. तर भागिले काय करायचं आपल्याला 2. काय विचारले, त्यांची अनुक्रमे वये किती आहेत म्हणजे दोघांची वय काढायची. त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. दोघांच्या वयाची बेरीज वजा दोघांच्या वयातील फरक भागिले 2. काय येईल या ठिकाणी पाहून घ्या. 35 वजा 7 केल्याच्या नंतर उत्तर काय येतं, सॉरी 28. किती येतं 28. देन भागिले किती 2. भागाला बेकबे बेकबे बेचौकाट 14. 14 हे काय असेल, लहान व्यक्तीचं वय असेल. काय असेल, लहान व्यक्तीचं वय. यामध्ये लहान कोण आहे, नेहा. नेहाचे वय किती झाले 14 वर्ष. तर पुढे जी कोण आहे रोहिणी. रोहिणी ही नेहापेक्षा किती वर्षांनी मोठी आहे, रोहिणी ही नेहापेक्षा 7 वर्षांनी मोठी आहे. तर 14 अधिक 7 केल्यानंतर वर्ष किती होतात 21 वर्ष होतं. चला पाहूयात पर्यायामध्ये उत्तर दिलेलं आहे का. 21 वर्ष आणि 14 वर्ष प्रेझेंट आहे का. बघा ऑप्शन नंबर 2 मध्ये आपल्याला दिसेल 14 आणि 21. पडताळा घ्यायचा असेल तर पहा 14 आणि 21 ची बेरीज करून पहा 4 अधिक 1 5 होतात 35 वर्ष. आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. आता या पुढचा प्रश्न सेम तसाच आहे. समीर आणि राहुल यांच्या वयांची बेरीज 28 आहे. दोघांच्या वयाची बेरीज 28. दोघांच्या वयातील फरक समीर राहुल पेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. फरक किती असेल 4. भागिले किती करायचे आपला 2 करायचं आहे. उत्तर काय येईल पहा 28 वजा 4 24 भागिले 2. उत्तर काय येईल बेकबे बेदोनी 4. ओके 12 वर्ष. हे कोणाचं वय असेल, जो लहान आहे त्याचं वय असेल. लहान कोण आहे यामध्ये राहुल आहे. राहुलचं वय किती झालं मग, राहुलचं वय झालं 12 वर्ष. किती झालं 12 वर्ष. देन त्यानंतर समीरचं वय काढायचंय. समीर राहुल पेक्षा किती वर्षांनी मोठा आहे 4 वर्षांनी. 12 अधिक 4 बरोबर 16 वर्ष. बरोबर आहे. 12 अधिक 4 बरोबर 16 वर्ष. तर पाहूयात 12 आणि 16 वर्ष कुठल्या पर्यायामध्ये आहे, तर पर्याय क्रमांक 2 मध्ये 12 आणि 16 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो असे काही प्रश्न आम्ही तुम्हाला सरावासाठी दिलेले आहेत. ते प्रश्न पाहून घ्या, ते सोडवा आणि त्याची प्रॅक्टिस करा आणि उत्तर कोणतं येतं ते तुम्ही त्या ठिकाणी सराव करून लिहा.